घरात मेथीची भाजी खायला सगळ्यांना आवडते, पण मेथी साफ करायची असली ना की खूप कंटाळा येतो. तर इथे मी मेथीचीच भाजी बनवायला घेतली आहे, पण तेही मुगाची डाळ ॲड करून. खरं सांगायचं ना तर आज मेथीचे पराठे बनवायचे होते, पण मेथीचे पराठे बनवण्यापेक्षा ना ही भाजी मला जास्त आवडते. शैलेशला पराठे आवडतात आणि मला ही भाजी. तर मीच त्याला सांगितलं की आज पराठे नको, मी मेथीची भाजी बनवते, तेही मुगाची डाळ टाकून. ह्याचं कारण पण असं आहे ना की अशी बनवल्यानंतर ना योहान पण खातो. आणि तुम्हाला तर माहिती आहे मी किती सिंपल पद्धतीने भाज्या बनवते, आणि खरंच ह्या सिंपल पद्धतीच्या भाज्या ना खूप टेस्टी लागतात. म्हणजे तुम्ही विश्वास नाही ठेवणार, पण अशा घाई गडबडीमध्ये ना अशा भाज्या ना एकदा ट्राय करून बघा. असं नाही आहे की मी कांदा लसूण ॲड केला नाही म्हणजे तुम्ही पण ॲड करायचं नाही. तुम्हाला जर आवडत असेल कांदा लसूण ॲड करायला तर तुम्ही करू शकता, त्यानुसार पण ही भाजी खूप छान वाटते खायला. पण तुम्हाला तर माहिती आहे सकाळी टिफिनची घाई असते, मग मी जेवढं शक्य होईल ना तेवढं खूप सिंपल पद्धतीने बनवायला बघते. आणि जेव्हा अशा फेवरेट भाज्या असतात ना, म्हणजे योहानला आणि शैलेशला, आम्हाला तिघांना पण ह्या भाज्या आवडतात, तर त्या दिवशी ना काय असतं ना की नाश्ता बनवायचं टेन्शन नसतं, कारण अशा फेवरेट भाजी असली ना की आम्ही चपाती भाजीच खातात. आता सध्या काय झालेलं आहे ना की मला इतकी घाई असते ना सकाळी, कारण बाकीची कामं असतात ना, त्याकरिता ना मी होईल तेवढ्या सिंपल पद्धतीच्याच भाज्या बनवायला बघते, म्हणजे जेणेकरून आपला टाईम पण वाया जाणार नाही त्याकरिता. आणि मग हे सर्व झाल्यावर ना मी टिफिन पण भरून घेतला पटकन, आणि मग नाश्ता करायला बसलो आम्ही दोघं पण. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.